आयुष्याची सगळी पुंजी लावून आपण एक घर घेतो, ते जपतो आणि मग काही वर्षांनी जेव्हा ते विकतो तेव्हा आपल्यासमोर एक मोठा आकडा उभा राहतो. कराचा आकडा. अगदी बरोबर. घर विकून झालेल्या नफ्यावर सरकारला एक मोठा हिस्सा द्यावा लागतो. पण विचार करा, जर ह्या करातून वाचण्याचा एक कायदेशीर मार्ग असेल तर. हं, आज आपण आयकर कायद्यातल्या त्याच एका सिक्रेट हॅशबद्दल बोलणार आहोत, सेक्शन 54. सिक्रेट हॅच हा शब्द अगदी योग्य आहे. हां. कारण अनेकांना हे माहीतच नसतं की जुनं घर विकून हो. जर तुम्ही नवीन घर घेत असाल हां. तर सरकार तुम्हाला करात खूप मोठी सवलत देतं. हो. पण ही सवलत मिळवणं म्हणजे काही सरळ रस्ता नाहीये. अच्छा. त्यात काही नियम आहेत, वेळेची बंधनं आहेत. आज आपण हे सर्व नियम उलगडून पाहणार आहोत. उत्तम. तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही सवलत नक्की कोणासाठी आहे? म्हणजे ही फक्त मोठ्या बिल्डर्स किंवा कंपन्यांसाठी आहे की आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी पण? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. ही सवलत खास आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल अच्छा. आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी म्हणजेच HUF साठी आहे. कंपन्या किंवा पार्टनरशिप फर्म्स याचा फायदा घेऊ शकत नाहीत. म्हणजे पहिला निकष तर अगदी सोपा आहे. पण एक मिनिट थांबा. समजा मी आज एक घर घेतलं आणि 6 महिन्यात मला चांगली किंमत मिळाली म्हणून विकलं. तर नाही मिळणार. नाही मिळणार. का? कारण ते शॉर्ट टर्म झालं, बरोबर आहे. अगदी बरोबर. मुद्दा पकडलात. ही दुसरी आणि सर्वात महत्वाची अट आहे. तुम्ही जे घर विकताय ते दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म निवासी घर असणं बंधनकारक आहे. आणि लॉंग टर्मची नेमकी व्याख्या काय? किती काळ? किमान 24 महिने म्हणजे 2 वर्ष. कोणतेही घर खरेदी केल्यापासून किमान 2 वर्ष तुमच्या मालकीचं असेल तरच ते दीर्घकालीन मानलं जातं. स्पष्ट झालं. किमान 2 वर्षांचा होल्डिंग पिरियड. ठीक आहे. तर आता समजा घर विकलंय, बँकेत नफ्याचे पैसे जमा झाले आहेत. आता इथून पुढे वेळेचं चक्र सुरू झालं असेल, हो ना? हो. इथूनच खरा खेळ सुरू होतो. सरकार म्हणतं, आम्ही तुम्हाला कर माफ करतो, पण तुम्हाला हे पैसे आमच्या नियमांनुसार आणि वेळेत गुंतवावे लागतील. आणि ती वेळ काय आहे? तर इथे 3 महत्वाच्या टाईमलाईन्स आहेत. एक, जर तुम्ही नवीन तयार घर विकत घेणार असाल तर तुम्हाला जुनं घर विकल्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत ते घर खरेदी करावं लागेल. 2 वर्षे. ठीक आहे. ही मुदत बऱ्यापैकी आहे. थांबा, यात अजून एक पर्याय आहे जो अनेकांना माहीत नसतो. तो कोणता? तुम्ही जुनं घर विकण्याच्या 1 वर्ष आधीही नवीन घर खरेदी करू शकता, तरीही सवलत मिळते. काय सांगताय? म्हणजे समजा मी आज घर विकलं, पण 6 महिन्यांपूर्वीच एक चांगलं घर घेऊन ठेवलं होतं, तरी चालेल? तरीही चालेल, तुम्हाला सवलत मिळेल. हे तर आश्चर्यकारक आहे. पण हे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या किती लोकांना शक्य होतं? आधीच पैसे कुठून आणायचे? बरोबर आहे, हे सगळ्यांनाच शक्य होत नाही, पण ज्यांच्याकडे दुसरी बचत आहे किंवा जे कर्ज घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय? तिसरा आणि सगळ्यात जास्त वेळ देणारा पर्याय आहे घर बांधण्याचा. जर तुम्हाला जमीन घेऊन स्वतःचं घर बांधायचं असेल तर तुम्हाला जुनं घर विकल्यापासून तब्बल 3 वर्षांची मुदत मिळते. अच्छा. म्हणजे खरेदीसाठी 2 वर्ष आणि बांधकामासाठी 3 वर्ष. ठीक आहे. आता वेळेचं गणित कळलं. पण प्रश्न हा आहे की हे पैसे गुंतवायचे कुठे? म्हणजे घर विकून सोनं घेतलं किंवा दुकान घेतलं तर? अजिबात नाही. हा एक मोठा सापळा आहे जिथे लोक अनेकदा चुकतात. अच्छा. नियम अगदी स्पष्ट आहे. निवासी घर विकून मिळालेला नफा हा नवीन निवासी घरातच गुंतवला पाहिजे. जर तुम्ही त्या पैशातून दुकान, ऑफिस किंवा शेतजमीन घेतली तर तुम्हाला सेक्शन 54 चा 1 रुपयाचाही फायदा मिळणार नाही. म्हणजे घर के बदले घर हाच नियम आहे. पण समजा माझा नफा जास्त नाहीये आणि मला 2 लहान घरे घ्यायची आहेत. एक स्वतःसाठी आणि एक भाड्याने देण्यासाठी. तर काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथे एक आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. आयुष्यात एकदाच? हो, जर तुमचा भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 2 वेगवेगळ्या निवासी घरांमध्ये गुंतवणूक करून सवलत मिळवण्याचा पर्याय आहे. अरे वा. समजा तुमचा नफा 1 कोटी रुपये आहे तर तुम्ही 50-50 लाखांची 2 घरं घेऊ शकता आणि संपूर्ण 1 कोटी रुपयांवर करमाफी मिळवू शकता. पण ही संधी आयुष्यात फक्त एकदाच वापरता येते. ही तर लॉटरीसारखी संधी आहे. पण जर नफा 2 कोटींपेक्षा जास्त असेल तर? तर मात्र ही संधी मिळत नाही. जर नफा समजा 2.5 कोटी रुपये असेल तर तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच घरात गुंतवावी लागेल. 2 घरात गुंतवली तरी सवलत एकाच घरासाठी मिळेल. समजलं. आणि याच संदर्भात 2023 मध्ये एक मोठा बदल झालाय ना? 10 कोटींची काहीतरी मर्यादा आलीये?
अगदी. आता सरकारने मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर एक मर्यादा आणली आहे. जर तुम्ही खरेदी केलेल्या नवीन मालमत्तेची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर कर सवलतीची गणना करण्यासाठी फक्त 10 कोटी रुपयेच ग्राह्य धरले जातील. एक उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा तुमचं भांडवली नफा 13 कोटी रुपये आहे आणि तुम्ही 14 कोटी रुपयांचं नवीन घर घेतलं. जुन्या नियमानुसार तुम्हाला संपूर्ण 13 कोटींच्या नफ्यावर सवलत मिळाली असते. हो. पण आता नवीन घराची किंमत 10 कोटींपेक्षा जास्त असल्याने तुम्हाला फक्त 10 कोटींचीच सवलत मिळेल आणि उरलेल्या 3 कोटींच्या नफ्यावर कर भरावा लागेल. अच्छा, म्हणजे आता एक कमाल मर्यादा ठरलेली आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की वेळेत, योग्य ठिकाणी आणि योग्य मर्यादेत गुंतवणूक करायची आहे. पण यातून नेमकी किती रक्कम करमुक्त होते? समजा नफा 50 लाख आहे, पण नवीन घर फक्त 40 लाखांचं घेतलं तर काय होईल? इथे गणित अगदी सोपं आहे. तुम्हाला मिळणारी सवलत ही 2 रकमांपैकी जी कमी असेल ती असते. 2 रकमा कोणत्या? एक म्हणजे तुमचा झालेला नफा आणि दुसरी म्हणजे तुम्ही नवीन घरात गुंतवलेली रक्कम. तुमच्या उदाहरणात नफा 50 लाख आहे पण गुंतवले फक्त 40 लाख. बरोबर. त्यामुळे तुम्हाला 40 लाखांचीच सवलत मिळेल. उरलेल्या 10 लाखांवर तुम्हाला तुमच्या स्लॅबनुसार कर भरावा लागेल. आणि जर 50 लाखांच्या नफ्यावर 60 लाखांचं घर घेतलं तर मग तुम्हाला संपूर्ण 50 लाखांच्या नफ्यावर सवलत मिळेल. तुमचा करपात्र नफा 0 होईल कारण तुम्ही नफ्यापेक्षा जास्त रक्कम गुंतवली आहे. हे अगदी स्पष्ट झालं. आता एक व्यावहारिक अडचण विचारतो. विचारा. समजा मी घर विकलं, पण माझी आयकर रिटर्न भरण्याची तारीख म्हणजे 31 जुलै जवळ आली आहे आणि मला अजून नवीन घर सापडलेलंच नाही. आता काय करायचं? माझी सवलत बुडणार का? नाही. आणि इथेच सरकार तुम्हाला एक पॉज बटन देतं. या सुविधेला म्हणतात कॅपिटल गेन्स अकाउंट स्कीम. कॅपिटल गेन्स अकाउंट स्कीम म्हणजे CGAS. हो, CGS. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही हे पैसे एका खास सरकारी तिजोरीत म्हणजे CGAS खात्यात जमा करता. अच्छा. आणि सरकारला सांगता मी घर घेणार आहे, फक्त मला थोडा वेळ हवा आहे. हे खातं कोणत्याही सरकारी बँकेत उघडता येतं. अरे वा, म्हणजे हे एक प्रकारचं सेफ डिपॉझिट झालं. पण हे पैसे कधीपर्यंत जमा करायचे असतात? अंतिम तारखेच्या आत. जर तुमची अंतिम मुदत 31 जुलै आहे तर तुम्हाला त्या तारखेच्या आत हे पैसे CGS खात्यात जमा करावे लागतील. आणि जर उशीर झाला तर? जर तुम्ही 1 ऑगस्टला पैसे जमा केले तर तुम्हाला सवलत मिळणार नाही. वेळ इथे खूप महत्वाची आहे. समजलं. आणि ह्या तिजोरीतून पैसे काढल्यावर काय? ही तिजोरी फक्त घराच्या चावीनेच उघडते, गाडीच्या नाही, बरोबर? अगदी बरोबर. जर तुम्ही ह्या खात्यातून पैसे काढून कार घेतली किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च केले तर ज्या दिवशी ते पैसे काढाल त्याच दिवशी ती रक्कम तुमचा भांडवली नफा मानली जाईल आणि त्यावर कर लागेल. बापरे. आणि जर तुम्ही ती रक्कम दिलेल्या मुदतीत म्हणजे खरेदीसाठी 2 वर्ष आणि बांधकामासाठी 3 वर्ष वापरलीच नाही तर मुदत संपल्यावर ती न वापरलेली रक्कम आपोआप करपात्र होईल. म्हणजे यातून सुटका नाही, नियमांचं पालन करावंच लागेल. चला, आता असं समजूया की या सगळ्या नियमांचं पालन झालं, वेळेत एक सुंदर घर घेतलं, करात सवलतही मिळाली. आता निश्चिंत. पण गोष्ट इथेच संपते का? नाही, गोष्ट इथेच संपत नाही. इथे एक शेवटचा आणि सर्वात मोठा सापळा आहे. अजून एक? हो, सरकारने तुम्हाला एका हाताने सवलत दिली आहे पण दुसऱ्या हाताने एक अटही घातली आहे. 3 वर्षांच्या गोल्डन हँडकफ्सची, ज्याला आपण लॉक इन पिरियड म्हणतो. गोल्डन हँडकफ्स म्हणजे काय? म्हणजे सेक्शन 54 अंतर्गत सवलत घेऊन खरेदी केलेलं नवीन घर तुम्ही खरेदीच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत विकू शकत नाही. 3 वर्षांच्या आत विकू शकत नाही? नाही. आणि जर तुम्ही घाई करून हे घर विकलत तर ती सवलत केवळ रद्द होत नाही तर तुमच्या नफ्याची गणना अशा पद्धतीने केली जाते की तुम्हाला जबरदस्त आर्थिक फटका बसतो. अरे देवा, हे नेमकं कसं काम करतं? समजा तुम्ही 8 लाखांच्या नफ्यावर सवलत घेतली आणि 10 लाखांचं नवीन घर घेतलं. आता 2 वर्षांनी तुम्ही ते घर 15 लाखांनी विकलं. ठीक आहे. साधारणपणे तुमचा नफा 15 लाख वजा 10 लाख म्हणजे 5 लाख व्हायला हवा होता. पण तसं होत नाही. कायदा म्हणतो नवीन घराची खरेदी किंमत मोजताना त्यातून जुनी सवलत वजा करा. म्हणजे तुमच्या घराची खरेदी किंमत 10 लाख न धरता 10 लाख वजा 8 लाख म्हणजे फक्त 2 लाख धरली जाईल. काय सांगताय? फक्त 2 लाख? हो. आणि त्यामुळे तुमचा करपात्र नफा 15 लाख वजा 2 लाख बरोबर तब्बल 13 लाख रुपये होईल. अविश्वसनीय. म्हणजे वाचवलेला कर तर जातोच, पण त्याहून कितीतरी जास्त रक्कम भरावी लागते.
म्हणूनच याला मी गोल्डन हँडकफ्स म्हणते. सवलात घ्या, पण 3 वर्ष शांत बसा. हा नियम म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा धडा आहे. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर सेक्शन 54 एक वरदान आहे, पण ते काटेकोर नियमांनी बांधलेलं आहे. मालमत्ता लाँग टर्म असावी, वेळेचं बंधन पाळावं, गुंतवणूक फक्त निवासी घरातच करावी. आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन घर 3 वर्ष विकू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरच या सिक्रेट हॅचचा खरा फायदा घेता येतो. अगदी बरोबर. आणि या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मालमत्तेचे व्यवहार करताना केवळ आर्थिक नियोजन नाही, तर कायदेशीर आणि वेळेचं नियोजन किती महत्वाचं आहे. खरंय, आजची चर्चा खूपच माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारी होती. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपण पाहिलं की घर विकल्यावर वेळेचं चक्र सुरू होतं आणि मग धावपळ होते. पण याउलट घर विकण्याचा निर्णय घेण्याआधीच त्यानंतरच्या गुंतवणुकीचा आराखडा तयार ठेवला तर, नवीन घर कुठे घ्यायचं, बजेट काय असेल, या सगळ्याचं नियोजन आधीच तयार असेल तर शेवटच्या क्षणी होणारी धावपळ, चुका आणि मानसिक ताण किती कमी होऊ शकतो यावर नक्की विचार करायला हवा.